तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही सर्वजण आलो आहोत गावी. तर आता मी, वहिनी, मम्मा, पप्पा आम्ही सर्वजण चालले आहोत शेतावरती. तर हे आहे माझं गाव. सकाळी व्ह्यू येतो माझ्या घराच्या इकडनं. आणि हे आहे माझं घर, माऊली. तर आता मी, वहिनी, मम्मा, पप्पा आम्ही सर्वजण निघाले आहोत शेतावरती जायला. तरी मी आणि इशिका आणि मागून येत आहे आई. तर हे आहे बघा व्ह्यू माझ्या गावाच्या इकडनं. मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं. आणि पप्पा आमच्यापेक्षा पण खूप नंतर निघालेले, थोडे पप्पा मागेच होते, आमच्या खूप मागे होते पप्पा. पण काय माहित कुठून शॉर्टकटने आमच्या जवळ पण आले. तर आम्ही आता पोहोचणारच आहोत आमच्या शेतावरती. जवळच आहे आमचं शेत पण, घरापासून जास्त लांब नाही मिळत. आणि हा मी तीच वाट लावून ठेवल्या चेहऱ्याची. खूप केस वाढल्यात आणि मी कापले पण नाही आहेत. अख्खा जंगल झालं चेहऱ्यावर. आणि आम्ही बस पोचलोच आहोत. हा आहे नवीन मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवे. च्या गावाच्या मागूनच जातो हा एक्सप्रेसवे नवीनवाला. आणि आमचं शेत पण इकडे जवळच आहे. तर आम्ही पोचलोच बस आता शेतावरती. तिकडे काय ते झाडं वगैरे लावायचे असतील तर JCBने खड्डे करून ठेवले झाडं वगैरे लावायला. आणि तिकडे पप्पा चाललेत पुढे एकदम. आणि ही आमची बाई श्रीजा, ती पण चाललंय पुढे पुढे धावत धावत एकटी एकटी. तर चांगला रस्ता सोडून आम्ही कोणत्या ना कोणत्या रस्त्याने चाललेले खड्ड्यामधून. तर हे आम्ही पोचतो आमच्या शेतावरती. ही मम्मा आणि इशिका. हे आमची शेतं आहेत सर्वांची. हे बघा आमच्या सर्वांचं शेत आहे हे सर्व. हे आमचं जे एकट्याचं शेत नाही, आमचं आहे, काकांचं आहे, बाकी सर्वांचं पण आहे, फॅमिली मेंबर्सचं पण शेत आहे. आणि मी आता तुम्हाला दाखवतो तलाव. आमच्या शेताच्या बाजूलाच आहे तलाव. त्याच्या आम्ही मागच्या बाजूला आलो आहोत आम्ही. तर हा तलाव आहे ना, तिकडे जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा आम्ही इकडे गणपती विसर्जन करतात. तोच तलाव आहे. पण आम्ही मागच्या बाजूला येत नाही. तो दिसते तुम्हाला तिकडे, तिकडनं आमचं गणपती विसर्जन होते, आम्ही तिकडनं येतात सर्वजण. आज आम्ही पण सर्व पहिल्यांदा त्याच्या मागच्या बाजूला आलोय तलावाच्या. तर मी आणि पप्पा आता वरती चढले आहेत हायवेच्या इकडे. तुम्ही व्ह्यू बघा. आणि हा आपला मुंबई एक्सप्रेसवे. आणि हे आमचं गाव. इकडे खाली वहिनी आणि शिका बाय आणि आई आणि मम्मा आहेत. आणि मी आणि पप्पा वरती. तर प्लॅनमध्ये झालाय थोडा चेंज. आम्ही सगळे लोक गेले जांबू खायला, पण कसं झालंय जांबू सगळे सुकलेत म्हणून आम्हाला काही जांबू भेटली नाही. आता आम्ही चालले आहेत सूर्य नदीवरती. तर चला तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. तर हे बघा व्ह्यू, मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि तो तुम्हाला समोर दिसतोय तो आहे तांदोळीचा डोंगर. आणि तिकडेच आहे सूर्य नदी. आणि तुम्हाला जर का आतापर्यंत व्लॉग आवडत असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही. तर तुम्हाला आता मी डायरेक्टली नदीवरती जाऊन भेटतो. तर चला. तर आम्ही पोचले आहोत आता सूर्या नदीवरती. दाखवतो तुम्हाला व्ह्यू. तर ही बघा आमची सूर्या नदी. तो तिकडे पारगावचा ब्रिज, तिकडे एक रिसॉर्ट आहे आणि हा बाकीचा व्ह्यू. आणि हा आमचा तांदोळीचा किल्ला आणि तिकडे सूर्य मावळतं. हे बाकीचं. तर आम्ही पण इथे नदीच्या काठी बसले, शांत वातावरण होतं, थोड्या बसले, फोटो वगैरे काढले आणि सनसेट एन्जॉय केला. आणि मग आम्ही पण निघाले घरी जायला. तर सनसेट झाला आहे. तर आता आम्ही चालले आहेत घरी. आता आम्ही कधीपासून आम्ही नदीवरतीच बसलेले. मस्त हवा येत होती, मस्त पाणी वगैरे होतं, शांत वातावरण होतं. नदीवरती बसले थोडं आणि आता आम्ही चालले घरी.
आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.